त्यापेक्षा सर्वसामान्य माणसाचा त्रास महत्वाचा आहे. बंटी पाटील साहेब, पेंडिंग पेक्षा भविष्यामध्ये लोकांना त्रास होऊ नये हे कायदा लागू झाल्यानंतर आजच्या तारखेला मी एक मिनिट बरोबर एक मिनिट आम्ही ताबडतोब करून घेतो. आम्ही त्याच्या विश्वासाने बघतो ज्यावेळेला बिलाची व्याप्ती कळते की हे बिल किती खोलात घेऊन जाणार आहे काही ठराविक लोकांना, त्यावेळेला कळतं की या बिलाचं महत्व काय आहे आणि त्याच्यावरती बोलायचं असेल तर असं नाही चालणार ना. पूर्ण वेळ बोलायला मिळाला पाहिजे आम्हाला. हे बिल राखून ठेवा, उद्यावरती ठेवा हे बिल, असं नाही चालणार. एक दिवस ठेवा, आम्ही बोलणार त्याच्यावरती. प्रसाद आमचा ठीक आहे, आमचं ठीक आहे, आम्हाला उत्तर देत नाही सत्ता. त्याला त्यांच्या प्रश्नाची जरी उत्तर द्या, त्यांच्या प्रश्नाची जरी उत्तर द्या. मंत्री महोदयांना काय म्हणायचे ते ऐकूया त्यानंतर. नाही यांचं उत्तर दिलं नाही हे समजू शकतो. सभापती महोदय, आपण सभागृहात नव्हते. एक मला बोलू द्या. हे बघा, बिल आलं, ज्या सन्मान्य सदस्याला बोलायचं होतं प्रत्येकाला बोलायची संधी दिली गेली. सन्मान्य सदस्य तुम्ही बोलून घ्या, मग नंतर बोलतो. बोला. म्हणलं सहकार्य आमचं सगळ्या भारती साहेब सगळ्या बिलाला असते, काय अडचण नाही. चर्चा उद्या, चर्चेत आम्हाला उद्या पटलं सरकारची भूमिका ही आहे, उद्या आम्ही म्हणू आम्हाला ही भूमिका पटली नाही, आम्ही सांगू बहुमतानं तुम्ही करून घ्या, आमचं काय म्हणणं नाही. परंतु किमान आम्हाला चर्चा तर. आत्ता तुम्ही एवढं शॉर्ट नोटीसमध्ये बिल आणलं, मगाशी त्यांनी सांगितलं छोटंसं बिल, वाचल्यावर हळूहळू कळायला लागले ना. तुमचा प्रत्येक कलमाचा थोडा 2 दिवस थांबवा, आम्ही मंजूर करतो, त्याला काय अडचण नाही. माझी सदस्यांना विनंती राहील, मी जीएसटी काउन्सिलच्या जवळपास 2-3 बैठका अटेंड केल्यात. याच्यामध्ये ग्रुप ऑफ मिनिस्टर्स एक असतं, ज्याच्यामध्ये सतेजजींनी जे मुद्दे मांडले किंवा इथे प्रसाद भाऊंनी जे मुद्दे मांडले ते ग्रुप ऑफ मिनिस्टर्समध्ये गोममध्ये हे सगळे मुद्दे डिस्कस केले जातात. इथं संबंधित खात्याचे राज्यमंत्री इथं आहेत. ज्या वेळेला जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला आम्ही जात असतो त्यावेळेला राज्य शासनाच्या वतीने काही सूचना किंवा तिथं विनंत्या या केल्या जात असतात. आता उदाहरणार्थ रिडेव्हलपमेंटचा मुद्दा जो इथं आला, रिडेव्हलपमेंटचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये डबल जीएसटी जी सोसायटीला भरावी लागते, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा ग्रुप ऑफ मिनिस्टर्समध्ये एक निवेदन महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे आपण अर्थ विभागाच्या वतीने ठेवलं गेलेलं आहे. जे मुद्दे इथं संबंधित दोन्ही वरिष्ठ सदस्यांनी नमूद केले, हे ग्रुप ऑफ मिनिस्टर्समध्ये जे मंत्री पुढे तिथं प्रतिनिधित्व करण्यासाठी विभागाच्या वतीने जातील त्यांना हे मुद्दे तिथे मांडता येऊ शकतील. त्याच्यामुळे आत्ता सन्माननीय जे सदस्य आहेत ते पुढच्या ग्रुप ऑफ मिनिस्टर्सच्या मीटिंगमध्ये ज्या सूचना इथं दिलेल्या आहेत ते त्यांच्या वतीने तिथं मांडण्यात येतील. बिल वेगळा विषय. आपलं जे मला प्रसाद भाऊंचं जे कन्फ्युजन होतं की हे विषय केंद्राकडे पाठवणार की नाही, तर ग्रुप ऑफ मिनिस्टर्समध्ये हा मुद्दा संबंधित विभागाच्या वतीने पाठवण्यात येईल. सूचना जातात. हा सूचना नाही, हा कायदा आहे. इथे जो येतो तो कायदा येतो, इथे कुठल्याही सूचना येत नाही. ज्या सूचना काउन्सिलमध्ये करायच्या आहेत त्या तुमच्या ग्रुप ऑफ मिनिस्टरमध्ये डिस्कस होतात आणि मग तुम्ही डिस्कस करून ते तुमच्या ज्या काही अडचणी असतात त्या तिथे मांडता. हा कायदा आहे, इथे काही सूचना नाही मागवत आहे. हे जे उद्या होणार आहे त्याची अंमलबजावणी कायद्यामध्ये होणार आहे, मग तो बदलू शकत नाही. आणि कायदा बदलायचा असेल तर तो कायद्यानेच बदलावा लागतो, तो कोणी ग्रुप ऑफ मिनिस्टर बदलू शकत नाही. त्याच्यामुळे इकडे येणारा विषय जो आहे हा ग्रुप ऑफ मिनिस्टरचा विषय नाहीये. आपण विषयाला बगल देताय आणि बाजूच्या रस्त्याने गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करताय. आम्ही देखील या सभागृहात बराच वर्ष आहोत, आम्हाला माहिती आहे आपण त्यांच्या मदतीला जात आहे, आपण त्यांना मदत करताय, चांगली गोष्ट आहे. परंतु तुमच्या पाठीमागे जे बसलेले सदस्य हे देखील तुमचेच महायुतीतले सदस्य आहेत
आमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ नका, पण त्यांच्या प्रश्नाची तर उत्तर द्या. त्यांचं तर समाधान करा. आज एवढा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आज सगळ्या डेव्हलपर लोकांचा मोठा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सर्वसाधारण माणूस भरडला जातोय. आणि आमचा आरोप आहे की काही ठराविक लोकांसाठी हे बिल आणलंय, काही ठराविक लोकांसाठी हे बिल आणलंय. मग तुमच्या मनात जर असं काही पाप नाही आहे बिल आणण्यामध्ये, तर तुम्ही जे विचारलेले प्रश्न त्याची उत्तरं द्या आणि समाधान करा. तुमच्याकडे एवढी मोठी राक्षसी मेजॉरिटी आहे, तुम्ही सहज पास करू शकता बिल. पण बिल पास करताना किमान सदस्यांचं समाधान करायचा तर प्रयत्न करा, नाहीतर हे बिल उद्यावर ठेवा, सविस्तर चर्चा करून आम्ही पास करून टाकू. मंत्री महोदय काय बोलायचे? सभापती महोदय, 90% रिफंडची प्रोव्हिजन आहे यात. नाही, एकदा यांचा बोलू द्या, नाही नंतर तुम्ही बोला. आता मी सांगितलं तुम्ही बोला. माननीय सभापती महोदय, आपण बिलच्या कंटेंटमध्ये जर गेले तर आपल्याला लक्षात येईल की हे बिल नाही, कशासाठी त्यांचं- आहे. आपण बिलाचे म्हणण्यापेक्षा त्यांनी जे मुद्दे उपस्थित मी केले देतो ना ते उत्तर मिळालं नाही, त्याच्यावर मी आपल्याला काय आपल्याला बोलायचं? ते उत्तर अतिशय स्पेसिफिकली दिलेलं आहे की प्रवीण दरेकर साहेबांचा मुद्दा संदर्भामध्ये मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि इतर जे काही प्रश्न, एक मिनिट, बरोबर नाही सभागृहामध्ये पद्धत बरोबर नाही सभापती महोदय. बोला, मंत्री उत्तर देत असताना आपण ऐकून घ्या. आपण बोलत असताना मी ऐकून घेतलेलं आहे. तर देतो ना मी, प्रवीण दरेकरचं उत्तर देतो ना उत्तर आपल्याला. माननीय सभापती महोदय, बोलून घ्या. दम देत नाही ते, त्यांना बोलू द्या. माननीय अनिल परब साहेब, मी कधी कोणाला दम देत नाही, प्रेमाने प्रेमाने बिल पास प्रेमाने करतो. माननीय सभापती महोदय, जे मुद्दे माननीय दरेकर साहेबाचा मुद्दा काय होता की त्यांना बिल्डरच्या रिडेव्हलपमेंट पासून त्रास आहे. मी त्यांना काय सांगितलं की या संदर्भामध्ये जीएसटी कमिशनर सोबत बैठक करून या प्रश्नावर अभ्यास करून योग्य, चुकीचं केलं असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल, योग्य निराकरण करण्यात येईल. जे मुद्दे दरेकर आपल्या प्रसाद लाड साहेबांनी किंवा सत्यजित तांबे साहेबांनी उपस्थित केले, मी त्यांना सुरुवातीला सांगितलं की जीएसटी काउन्सिलमध्ये जे काही राज्याचे सजेशन्स येत असतात ते आपण त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मांडत असतो. हा निर्णय देखील केंद्र सरकारच्या आपल्या जीएसटी काउन्सिलमध्ये झालेला आहे. त्यानंतर केंद्राने कायद्यात बदल केलेला आहे. तो बदल करणे राज्याला क्रमप्राप्त आहे. दुसरा विषय की जे आपले सजेशन्स असतील, जे सर्व्हिस टॅक्सच्या संदर्भामध्ये प्रसाद लाड साहेबांनी म्हटलं किंवा आपण या संदर्भात म्हटलं किंवा दानवे साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केलं, या संदर्भामध्ये आपण जेवढे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनेचं सजेशन्स तयार करून ते जीएसटी काउन्सिलमध्ये पाठवण्या संदर्भामध्ये उचित कारवाई करण्यात येईल. माझी विनंती आहे की कृपया या सहकार्य करावं सभागृहाच्या सदस्यांनी आणि या संदर्भामध्ये या बिलाला मान्यता द्यावी अशी माझी विनंती आहे. सभापती महोदय, मला कळत नाही, मी एक मुद्दा म्हणलं त्याचं कुठलंच उत्तर मिळालं नाही. नाव पण नाही. 90% रिफंडची व्यवस्था यामध्ये तुम्ही करायला लागलाय. तुम्ही त्याचं कॅश फ्लोचं काय केलं? माझं काय म्हणणं आशिषजी, आमचे